दरिद्री आल्याच्या नंतर, गरिबी आल्याच्या नंतर लेकराला शाळेत भराय फीस जर नसली ना, बाप सैरा वैरा फिरतो, आरतीवर जातो, सावकाराच्या दारात जातो, ह्याच्या दारात जातो, मुलीसाठी फीस भरण्यासाठी. फीस नाही माझ्याकडे. अरे मी काय करू आता? माझ्या लेकराचं शाळेचं शिक्षण वाया जातं का काय? लास्टची तारीख आहे. लेकरू रडत रडत म्हणतं, बाबा बाबा, आज जर शाळेत फीस भरली नाही तर परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मला बसू दिलं जाणार नाही. महाराज ह्याच्या दारात जाता, बाप त्याच्या दारात जातो, मुलीसाठी धडपडतं. ती मुलगी रडते, माझ्या बापाकडे पैसे नाहीत, आता मी कशी फीस भरणार? तो बाप रडत 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 जातो, कोणापाशी तरी काहीतरी मागतो, कोणीच देत नाही त्याला. ढकलून लावतात त्याला, सांगतात अरे जा, देणार नाही पैसे. गरिबी अवघड असते महाराज, गरिबी अवघड असते. आणि शेवटी महाराज येतो बाप, मुलीपाशी येतो. बाळा पैसे भेटले नाहीत बरं, बाळा तुझं शिक्षण वाया जाईल रे बाळा. त्या लेकीच्या डोक्याहून हात फिरवतो, तरी लेक म्हणते, बाबा जाऊ द्या हो, माझं शिक्षण जाऊ द्या खड्ड्यात. तुम्हाला दुःख नसाता कामा नये, तुम्ही लोकांच्या दारात जाऊ नका, मागू नका, तुम्हाला लोक तुम्हाला अवहेलना करत आहेत. बाप रडतो हो महाराज, रडतो. माझ्या लेकराला फीस भरण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे, माझ्या जीवनाला काय अर्थ राहिला? महाराज रडतो. गरिबी अवघड असते महाराज. जन सहन केली त्यालाच माहिती आहे गरिबी. अवघड असतं जीवनामध्ये. माणसाच्या काय कधी कसं होईल सांगता येत नसतं, म्हणून गरिबी सहन करायला शिका बरं. गरिबी सहन केली तरच आपल्याला पुढं काहीतरी सुखाची प्राप्ती होईल. त्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवतो बाप, पैसे मिळत नाही. आणि त्यावेळेस त्या बापाला कोणीतरी भेटतं आणि बाप म्हणतो, हा 7-12 धरा आणि 7-12 तुमच्यापाशी ठेवा, माझ्या लेकीचं शिक्षण वाया जाऊ देऊ नका. 7-12 महाराज सावकाराकडे ठेवतो हो. आणि 7-12 ठेवून महाराज त्या लेकराला पैसे घेऊन येतो. आणि पैसे घेऊन आल्याच्या नंतर महाराज मग ते लेकरू फीस भरून शाळेमध्ये जातं.